दरम्यान मी अशा धमक्यांना घाबरत नाही अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडेंनी दिली, तर महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होतोय असंही देशपांडे म्हणाले. काल रात्री 10:15 वाजता मी जेव्हा माझ्या घरी होतो त्यावेळेला पहिला फोन आला आणि नुसत्याच शिव्या घालत होता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी फोन केला, त्यावेळेला मी त्याला मी आता कॉल रेकॉर्ड करतोय आणि मी कॉल रेकॉर्ड केला आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला घरी येऊन मारू, तुम्हाला हे करू, हे असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही, संदीप देशपांडे घाबरत नाही. माझ्यावर हल्लासुद्धा झाला तरी मी घाबरलो नाही, तर आतल्या फालतू लोकांच्या धमकीला मी घाबरणार नाही. तर मनसे वगैरे सगळे नंतरचे पक्ष आहेत, आधी धार्मिक द्वेष पसरवला म्हणून भाजपचीच मान्यता रद्द करायला हवी अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. एक बुवा आहेत कोणतरी महाराज, ते काय म्हणतात, अशी अनेक गाव आहेत तिथे एकही हिंदू राहता, कोणत्याही गावात मुसलमानाने राहता कामा नये. गावात मुसलमानाने राहू नये, फक्त हिंदूंनी राहावं अशा प्रकारची भाषा या देशात करणारे आहेत. आणि त्यांच्या दर्शनाला नरेंद्र मोदी जातात मुद्दाम, म्हणजे नरेंद्र मोदींची त्या शास्त्री बुवाच्या म्हणण्याला मान्यता आहे. मग हा जर विषय असेल, धार्मिक द्वेष पसरतोय म्हणून मान्यता रद्द करा, मग सुरुवात भारतीय जनता पक्षापासून केली पाहिजे. मनसे वगैरे नंतरच्या गोष्टी.